नमस्कार मंडळी, लाईफस्टाईल विथ गावी या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण एक स्पेशल रेसिपी बघणार आहोत. ती आहे शिंपल्याचं कालवण. शिंपल्यांना तिसरे सुद्धा बोलतात. तर आज आपण तिसऱ्याचं कालवण बघणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि कशा पद्धतीने करतात, तर आज आपण ते बघूया. चला तर मग किचन मध्ये. आणि ह्या ज्या शिंपल्या आहेत ते माझे भाऊजी मार्केटमधून घेऊन आलेत आता. तर मग ते आता मी बनवायला घेतोय. आणि ही आता आम्ही 4-5 वेळा धुवून घेतोय. हे आपण आम्ही धुतलेले आहेत. आता हे आता शिजायला ठेवणार आहोत. चांगलं पाणीच घ्यायचं, कारण का हेच पाणी आपल्याला जे रस्सा बनवणार आहे त्याच्यामध्ये लागणार आहे. हे 4-5 वेळा धुतलेले. हां, 4-5 वेळा धुतलेले आहेत. आणि आता हे गॅसवर आपल्याला उकळत ठेवायचे. जोपर्यंत त्याचे जे झाकणे आहेत त्याचे ओपन होत नाहीत तोपर्यंत ते उकळत ठेवायचं आहे. कारण का त्याचा जो रस्सा असतो तो ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये उतरतो आणि मग हे पाणी आपल्याला यूज करायचं आहे कालवणामध्ये. अशा पद्धतीने हे ओपन होतात आणि त्याचा रस्सा सुद्धा बघा सफेद दिसतोय. तो छान कालवण करताना तो पाण्यामध्ये मिक्स करायचा, कालवणात मिक्स करायचं. म्हणजे पाणी म्हणून हेच वापरायचंय, त्यामुळे अजून चव त्याची वाढते. आणि दाखवता आता लाईट गेलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ थांबवावा लागणार आहे. आणि आता हे आम्ही वाटण्यासाठी घेतलंय. 2 कांदे घेतलेत, ते पण भाजलेत. आणि 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय, 1 इंच अद्रक आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 टोमॅटो आहे आणि कोथिंबीर थोडीशी. हे सगळं आम्ही आता भाजून घेतलं. आता ह्याचं पूर्ण वाटण करून घेणार आहोत. कुठे आणि ह्याच्यामध्येच बडीशेप पण घातलेली, ती दिसणार नाही बघा. 1 चमच बडीशेप घातले, ती पण भाजले. आता हे वाटप करून घेऊया. आणि ह्या 2 शेवग्याच्या शेंगा सोलून घेतल्यात आणि 2 छोटे बटाटे घेतलेत, हे पण आपल्याला त्यात घालायचे. 2 मोठे चम्मच तेल, 1 तेजपत्ता आणि 4-5 कढीपत्त्याची पानं, 2 चम्मच मालवणी मसाला आणि 1 चम्मच काश्मीरी मसाला कलर येण्यासाठी. जे आपण वाटण केलेलं ते आहे. धने पावडर, 1 चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच जिरे पावडर. आजूबाजूचं इग्नोर करा, कारण का त्यात ह्याच्यात पाणी टाकण्यामध्ये सगळीकडे ओढले. आणि आता कांदा नाही आणि आता बटाटे आणि शेंगा पण मिक्स करून चांगलं ढवळायचं आहे. आणि जे शिंपल्याचं पाणी होतं ते आता ह्याच्यात मिक्स करायचं आहे. आणि ते ज्या शिंपल्या होत्या त्याचे हे असं आम्ही साफ करून घेतलेलं आहे. कवच असतं ते नाही घेत आम्ही डायरेक्ट ते काढून घेतो आणि मग ते साफ चांगलं करतो, कारण त्याच्यामध्ये माती असते, रेती, त्यामुळे आम्ही साफ करूनच टाकतो. आता याच्यामध्ये हे जे तिसरे आहेत ते आता मिक्स करायचे. अजून हे जे कालवण आहे ते घट्ट दिसते. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी सुद्धा घालायचं.
जसं आपल्याला हवंय, पातळ जास्त हवं असेल तर पाणी जास्त घाला, घट्ट हवं असेल तर थोडं पाणी घाला. आणि हे एक बूच आपण दोन बूच आपण आगोळ टाकतोय. त्याचा जो आम्ही कोकमेवजी हे एकदम ओरिजिनल आगोळ आहे, जे आम्ही गावावरून आणले. माझी आत्या बनवते, त्यामुळे आम्ही मग तेच घालतो कोकमेवजी. त्यामुळे चव पण वाढते आणि जो मेन एक ह्युमस वास असतो तो येत नाही कुठलाही आपण मच्छीचा जो पदार्थ बनवतो त्यासाठी. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे आपल्याला एक उकळी येईपर्यंत वाट बघायचं आहे, त्यानंतर आपलं होईल. आणि आता ह्याला उकळी आलेली आहे. 10 किंवा 15 मिनिटासाठी आपल्याला हे उकळत ठेवायचं, कारण का शिजायला बटाटे आणि शिजायला हवेत ना, त्यासाठी. आता तसे 10 मिनिटं झाले आहेत. आता थोड्या अजून 5 मिनिटं ठेवून आम्ही गॅस बंद करू. आणि आता 5 मिनिटांनी हे असं झालेलं आहे. आता फायनली तयार झालेलं आहे. हे बघा, बटाटे पण आपले शिजलेत, शेंगा पण शिजलेत आणि तिसऱ्या पण शिजलेले आहेत. आता हे रात्री आम्ही जेवताना खाऊ. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशा पद्धतीनेच आपली डिश तयार आहे, म्हणजे तिसऱ्याचं कालवण तयार झालेलं आहे. तुम्ही बघितलंच असेल आपण काय काय वापरलं आणि कशा पद्धतीने केलं ते. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे कोण फ्रेंड्स मध्ये असतील त्यांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जेणेकरून तो सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. मग चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. कमेंट्स भरभरून यायला हवेत या व्हिडिओसाठी. चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. Like, share and subscribe.